सो येस, आपण आजच्या मास्टर क्लासला सुरुवात करूया आणि सॉरी, सगळे जॉईन करत राहतील. सो लेट पीपल जॉईन इन आणि आपण आजच्या मास्टर क्लासला सुरू करूया. सर्वात पहिले मी सगळ्यांचं स्वागत करते. सो येस पूजा मॅम, वेलकम टू द मास्टर क्लास अँड आय होप आता आम्ही तुम्हाला रेग्युलरली बघत जाऊ या मास्टर क्लासमध्ये. चंद्रकांत सर वेलकम, प्रणाली मॅम वेलकम, अदिती वेलकम अँड पीपल विल कीप जॉईनिंग इन. पण आपण आपल्या वेळेप्रमाणे आपण सुरू करूया. ओके, येस. सो Aditi, please take care of people who would like to join and meanwhile we will continue. सो लास्ट टाइम आपण जो टॉपिक घेतलेला ना, तो सगळ्यांनी मला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. खूप इंटरेस्टिंग वाटला की लास्ट टाइम आपण प्रॉब्लेम सॉल्विंग घेतलेलं. तर प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण म्हटली ती ही होती की प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये आपण फक्त लॉजिकल प्रॉब्लेम्स घेणार आहोत, राईट. आपण म्हणजे प्रॉब्लेम हा काय असतो की त्याच्यामधून इमोशन काढून टाकले तर तो प्रॉब्लेम राहतो आणि मग आपण आहे ना त्याला प्रॉब्लेम सॉल्विंगच्या टेक्निक्स घेऊन आपण त्याला युटिलाइज करू शकतो. हाऊएव्हर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन हे एंटायरली डिफरंट असतं. कारण एखाद्या गोष्टीमध्ये इमोशन्स आले ना की असं म्हणूया आपण थोडक्यात की गोंधळ वाढतो, राईट. सो जर तुम्ही सगळ्यांनी बाहुबलीचा पार्ट 2 बघितला आहे का? बाहुबली पार्ट 2. येस. सो बाहुबली पार्ट 2 मध्ये सुद्धा जर आपण प्रॉब्लेम बघितला असता तर मेन प्रॉब्लेम इतकाच होता की एका भावाला ती मुलगी पसंत होती पण आईने तिला दुसऱ्या भावासाठी पसंत केलेलं. जर या गोष्टीमधून आपण इमोशन्स काढून टाकले, ओके, जर या गोष्टीमधून आपण इमोशन्स काढून टाकले तर सोल्युशन फार सिम्पल होतं ना, की आईनी सांगायचं की हो बाबा जाऊ दे, तुला तोच मुलगा पसंत आहे तर तू त्याच्याशी लग्न कर आणि मग अख्खा बाहुबली झालाच नसता. पण इमोशन्स तर तसं नसतं ना. इमोशन्स आले की अख्खा पिक्चर बनतो आणि त्यामुळे ना भरपूर वेळा प्रॉब्लेम सॉल्विंगच्या ज्या टेक्निक्स आहेत ना त्या कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनला ॲप्लायकेबल होत नाही. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? कॉन्फ्लिक्ट म्हणजे अगदी सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर भांडणं किंवा वाद, ओके. आणि कॉन्फ्लिक्टचा मेजर इश्यू आहे की त्याला ना लोक लॉजिकली बघत नाहीत. म्हणजे आपण कितीही जरी लॉजिक लावायचा प्रयत्न केला, जिथे आपले जवळचे व्यक्ती येतात किंवा ज्या व्हॅल्यूज आहेत ज्यांच्याबद्दल आपण खूप खूप स्ट्रॉंग आहोत ना, तिथे आपले इमोशन्स येतातच येतात. त्यामुळे तुम्ही कितीही प्रॅक्टिकल राहायचा प्रयत्न केला, जसं आपण लास्ट टाईमच्या मास्टर क्लासमध्ये बघितलेलं की प्रॉब्लेम सॉल्विंगची एक टेक्निक फारच इफेक्टिव्ह टेक्निक आहे 5 वाय, की 5 वेळा स्वतःला वाय विचारा आणि मग तुम्ही प्रॉब्लेमच्या खोलाशी याल आणि मग तुम्हाला त्याचं रिझोल्युशन मिळेल. पण कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनचं तसं नसतं. जर तुम्ही बघाल ना की तुम्हाला जेव्हा ताप येतो किंवा तुम्हाला जेव्हा काही फिजिकल एलिमेंट्स येतात, आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर्स हे तुमच्या इमोशनल स्टेटपेक्षा तुमच्या फिजिकल स्टेटवर जास्त भर देतात. सो मग ते काय करतात, ते इन्व्हेस्टिगेशन चालू करतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्विंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स युटिलाइज करायला लागतात. हाऊएव्हर जर तुम्ही बघाल की तुम्हाला आहे ना दिसणारे त्रास, कधी कधी डॉक्टरसुद्धा तुम्हाला विचारतात कसला स्ट्रेस आहे का हो, कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेतलं आहे का तुम्ही. कारण त्या फिजिकल सिम्पटम्सना एक्सप्लेन करायला काहीही लॉजिकल कारण नसतं. आणि मग आपण म्हणतो हो डॉक्टर असं असं जरा चालू आहे, जरा इथे काहीतरी अडकलं आहे म्हणून जरा त्या गोष्टींचं टेन्शन होतं आणि मग आपण त्यांना आपलं टेन्शन सांगतो. सो कॉन्फ्लिक्टमध्ये ना एक लक्षात घ्या, कॉन्फ्लिक्टमध्ये ह्युमन आस्पेक्ट खूप आहे. मशीन बिघडते तो प्रॉब्लेम आणि माणसांमध्ये दुरावे येतात ते कॉन्फ्लिक्ट किंवा वाद. सो सर्वात पहिले तर आहे ना आपल्याला ह्या 2 गोष्टी सेपरेट करायच्या. जर समोरचा एखादा व्यक्ती इन्वॉल्ड आहे तर तो प्रॉब्लेम नाही आहे, तो वाद आहे किंवा तो कॉन्फ्लिक्ट आहे. सो एकदा का तुम्ही हे डिस्टिंक्शन शिकलात ना की कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय आणि वाद म्हणजे काय, ओके, तर तुम्हाला सोप्या होतील. असं कधीतरी झालंय ना की तुमचं कोणाशी तरी कधी ना कधीतरी वाद झालाय. मग वाद होतात तेव्हा नेमकं आपण कसं रिॲक्ट करतो किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर आपलं जेव्हा काय म्हणतात ना पटत नाही तेव्हा आपण कसे वागतो, ओके, हे आपण पहिले समजून घेऊया. सो दॅट आपल्याला कळेल की आपण नक्की कुठली सिच्युएशन रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय, ओके. सो सगळ्यांना ना स्क्रीनवरती एक ग्राफ दिसेल. तो ग्राफ तुम्ही आहे ना तुमच्या ह्याने स्क्रीनवरती जाऊन मोठा सुद्धा करू शकता. सो यू कॅन गो टच इट अँड इट विल बिकम हे.
आता समोर दिसतंय ना, तर त्याच्यामध्ये 2 स्केल असतात. एक असतं कोऑपरेशन आणि एक असतं असर्टिव्हनेस. असर्टिव्हनेस म्हणजे काय? असर्टिव्हनेस म्हणजे विश्वासाने बोलणं, ठामपणे बोलणं. ओके, याला म्हणतात असर्टिव्हनेस. आणि कोऑपरेशन म्हणजे दुसऱ्याबरोबर मिळून मिसळून घेणं, त्याला म्हणतात कोऑपरेशन. आता जेव्हा सर्वात पहिल्या टाईपचा कॉन्फ्लिक्ट जो आपण फेस करतो ना, तो म्हणजे काय असतो माहिती आहे, की एखाद्या व्यक्तीला कोऑपरेशन द्यायचं नसतं आणि तो ना स्पष्ट बोलत पण नाही ठामपणे की त्याला काय हवंय. मग अशा व्यक्तींना आपण काय करतो माहिती आहे का? आपण सरळ सरळ अवॉइड करायला लागतो, की तू कोऑपरेट पण नाही करत आहे आणि तुला काय हवंय ते तू ठामपणे सांगत पण नाहीये. मग अशा व्यक्तींना ना आपली एकदम चिडचिड होते, की काय हवंय ते नक्की बोल ना. आणि हे ना तुम्ही अनुभवाल, की खूपशा ना एज डिफरन्स असतो ना, एज डिफरन्स असलेल्या व्यक्तींमध्ये ना ह्या टाईपचा कॉन्फ्लिक्ट खूप जाणवतो, की काय हवंय हे स्पष्टपणे सांगत पण नाहीत. कारण त्यांना त्यांच्या एकमेकांच्या लँग्वेज कम्युनिकेशनमध्ये चॅलेंज येतो. प्लस ठामपणे सांगतही नाही आणि कोऑपरेटही करत नाही. सो ज्यांच्या घरी वडीलधारी माणसं आहेत ना, त्यांना हा कधी कधी अनुभव आलेला असेल, की तुम्ही तुमच्या एल्डर्सची काळजी करता आणि तुम्ही त्यांना खूप प्रेमाने सांगता, की जरा वॉकला जात जा, जरा एक्सरसाइज करा, जरा हे. तर ते हां हां करतात, पण कोऑपरेट पण करत नाही, पण ऐकत पण नाही. मग काय होतं? चिडचिड. मग चालू होते ती चिडचिड. आणि मग आपण काय म्हणतो, जाऊ दे, सांगून काही फायदाच नाही, करतच नाही. तसंच आहे ना, हे आपल्या एजच्या लोकांचं ना आपल्या मुलांबाबतीत पण होतं. कारण आपण काय सांगत राहतो त्यांना, असं कर, तसं करू नकोस, हे करू नको, ते कर. आणि ते आपल्याला त्यांचं कोऑपरेशन पण मिळत नाही. आणि आपण स्पष्टपणे अभ्यास कर सांगतो, पण अभ्यास कर किंवा चांगले मार्क काढ ह्यात स्पष्टता काहीच नाही आहे ना. मग हळूहळू काय होतं माहिती आहे, मुलं अवॉइड करायला लागतात. सो ज्या व्यक्तीकडून आहे ना आपल्याला स्पष्टपणा मिळत नाही आणि ज्या व्यक्तीकडून आपल्याला कोऑपरेशन पण मिळत नाही ना, त्या व्यक्तींना ना आपण अवॉइड करायला लागतो. सो हा ना पहिल्या टाईपचा कॉन्फ्लिक्ट आहे, की जिकडे आपण आपण म्हणतो जाऊ दे, काही उपयोग नाही बोलून, आपण अवॉइडच करूया. आता मला ऑनेस्टली फक्त सांगायचं आहे, ओके, मी त्या व्यक्तींची नावं नाही विचारणार आहे. असे कोण व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आहेत का, की ज्यांना तुम्ही फक्त अवॉइड करता? थम्स अप टाका किंवा मला तुम्ही दिसताय पण आहे. आहेत ना? सो जरी 100 म्हणजे असे ओपनली वाद नसले आणि तरीही जर का तुम्ही कोणाला अवॉइड करताय ना, तो सुद्धा एका टाईपचा कॉन्फ्लिक्टच आहे. सेकंड टाईपचा कॉन्फ्लिक्ट आहे ना, हा हा कसा असतो माहिती आहे का? ह्याच्यात स्पष्टता आहे. ओके, ह्याच्यात स्पष्टपणे आपण सांगतो, पण ह्याच्यात कोऑपरेशन नाही आहे. आता ह्या टाईपचा कॉन्फ्लिक्ट कुठे दिसतो? जसं आपण एखाद्या रनिंग रेसमध्ये धावतोय. लहानपणी माहिती आहे, स्पोर्ट्स डे वगैरे असायचा आपल्या शाळेमध्ये आणि आपण रनिंग रेसमध्ये धावायचो. तेव्हा आपला हेतू स्पष्ट होता ना, आपला हेतू स्पष्ट होता सगळ्यांचाच. सगळे जे धावतायत त्या रेसमध्ये सगळ्यांचा हेतू स्पष्ट होता, की मला जिंकायचंय. बरोबर? पण आपण त्यामुळे एकमेकांना सहाय्य करत होतो का? अरे अरे, तू मागे राहिली का, थांब थांब, मी तुझा हात धरते. नाही ना, कोऑपरेशन नव्हतं देत. मग ह्या कॉन्फ्लिक्टला काय म्हणतात माहिती आहे का? कॉम्पिटिशन. मग सुरू होतं ते कॉम्पिटिशन. तुम्ही बघाल की टिपिकली आहे ना, आपण लहान होतो तेव्हा ना, आपले पॅरेंट्स आहेत ना, आपल्याला आपल्या कझन्सबद्दल सांगायचे. ती बघ, तिला किती चांगले मार्क पडत आहेत, ती बघ कशी वागते, ती बघ कसं छान हे करते. आणि मग हळूहळू आहे ना, आपल्याला ना त्यांचा हेवा वाटायला लागायचा. त्यांचं नाव काढलं की चिडचिड व्हायला लागते. कारण स्पष्टता आहे. कारण आपल्याला ते स्पष्टपणे सांगायचे, की ते कुठल्या बाबतीत चांगले आहेत किंवा ते कझन्स कुठे चांगले जास्त अजून तुझ्यापेक्षा बेटर आहेत. पण कोऑपरेशन मिळत नव्हतं. सो जिकडे आहे ना, ऑफिसेसमध्ये तुम्ही बघाल, ऑफिसेसमध्ये प्रत्येकजण स्वतःच्या इन्क्रिमेंटसाठी, स्वतःच्या प्रमोशनसाठी काम करत आहे आणि हे जगजाहीर आहे, की बाबा मला करायचं आहे. बिझनेसमध्ये आपण वेगवेगळ्या बिझनेस प्लॅटफॉर्म्सवर भेटतो, राईट? या बिझनेस प्लॅटफॉर्म्सवर मला छान बिझनेस मिळाला पाहिजे, हा हेतू सगळ्यांचा स्पष्ट आहे. पण कधी कधी या हेतूमध्ये कोऑपरेशन मिळत नाही आणि मग आहे ना, ह्या गोष्टीला एक कॉम्पिटिशनचं वळण येतं. कॉम्पिटिशनचा एकच उद्देश असतो, तू पुढे की मी पुढे.
आणि जर मी तुझ्यापेक्षा तू माझ्यापेक्षा पुढे आहेस तर मी मागे. सो इकडे ना पुढे मागे थोडंसं म्हणतात ना एकमेकांच्या पुढे जाण्याची शर्यत हे दिसून येतं. आता सॅडली हे जोपर्यंत घराच्या बाहेर आहे, म्हणजे ऑफिस कलिग्समध्ये आहे, स्कूलमधल्या फ्रेंड्समध्ये आहे, तोपर्यंत ठीक आहे. इमॅजिन करा की हे कॉम्पिटिशन जेव्हा आपल्या घरी येतं तेव्हा काय होतं. जर उद्या नवरा बायकोमध्ये कॉम्पिटिशन लागलं की कोण जास्त कमवतंय, तर कोऑपरेशन मिळेल का एकमेकांचं त्यांना? आणि मग ते रिलेशनशिप फुलेल की प्रत्येक वेळी कॉन्फ्लिक्ट होईल. आणि असे कॉन्फ्लिक्ट्सचे उदाहरणं आपण आपल्या घरी, आपल्या आसपास बघतच असतो ना, की से नवरा किंवा बायकोपैकी एकाने दुसऱ्याला काम सांगितलं तर दुसरा लगेच अंगावर येऊन बोलतो, तुला काय वाटतं मी फ्री बसली आहे का, माझ्याकडे पण खूप काम आहेत. मग समजायचं की त्यांचे वाद आहे ना हे कॉम्पिटिशनकडे चालले आहेत. स्पष्टता तर आहे पण कोऑपरेशन मिळत नाहीये. भावा बहिणींमध्ये होणारी जी जलसी असते, सिबलिंग रायव्हलरी आपण ज्याला म्हणतो, किंवा ज्याला आपण म्हणतो की अरे तू नेहमी त्यालाच प्रेफर करतेस, तू माझ्यावर कमी प्रेम करते, तू माझ्यावर जास्त प्रेम करते, ही रायव्हलरी पण इकडनंच येते की जिकडे एकमेकांचं कोऑपरेशन मिळत नाही. आणि एस्पेशली फॅमिली युनिट्स हे विदाऊट कोऑपरेशन ना चालू शकत नाहीत. सो कॉम्पिटिशन, तुम्ही हेल्दी कॉम्पिटिशन म्हणा किंवा अनहेल्दी कॉम्पिटिशन म्हणा, कॉम्पिटिशन आलं ना तिकडे कोऑपरेशन कमी होऊन जातं. सो काही ठिकाणी आवर्जून हे कॉम्पिटिशन अवॉइड करणं इज द बेस्ट थिंग. त्यानंतर एक दुसरा प्रकार येतो की जिकडे आपण ज्याला एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव आपल्या सगळ्यांना खूप आवडतं. अरे ती किती समजूतदार आहे आणि समजूतदार आहे या लेबल खाली त्या व्यक्तीकडून आपण काहीही करवून घेऊ शकतो. फक्त एवढंच म्हणायचं की समजूतदार आहे. आणि मग नंतर या समजूतदारपणाचं लेबल इतकं मोठं होत जातं की त्या पर्सनला ते खूप जड व्हायला लागतं. कारण काहीही झालं तर त्याच्याकडून कोऑपरेशनची अपेक्षा असते. कोणी, अगं तू समजून घे ना, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे, अगं तू समजून घे ना, मला एक्झामचं टेन्शन आलंय, अगं तू समजून घे ना, हे होतंय. सो हा जो समजून घेणारा प्राणी असतो ना, हा सगळ्यांबरोबर कोऑपरेटिव्ह असतो, पण त्याला स्वतःचं मत कधीच स्पष्टपणे मांडता येत नाही. आणि ना आपल्या इंडियन सिनेमानी काय केलंय माहिती आहे का, अशा फिगर्सना ना समजूतदारपणा, सगळ्यांशी चांगलं वागणाऱ्या अशा लोकांना इतकं ग्लोरीफाय केलंय की आपल्याला सगळ्यांकडून तीच अपेक्षा असते. सगळ्यांना आई निरूपा रॉय सारखीच हवी आहे, सगळ्यांना बायको अगदी ते सूरज बडजात्याच्या मूवीमध्ये असते ना तशी हवी आहे, सगळ्यांना वडील अगदी ते आलोकनाथ सारखे हवेत. का? कारण त्यांना काहीही सांगा त्यांच्याकडून कोऑपरेशन मिळतं. ओके. आता ही जी लोक असतात ना जी खूप कोऑपरेट करतात, आज आपल्या आपण जे सगळे इकडे आहोत ना 16 जणांपैकी असे सुद्धा खूप जण असणार जे स्वतः नेहमी दुसऱ्यांसाठी ॲडजस्टमेंट करतात, राईट. आणि मला ना खरंच त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, त्यांना खरंच आतून तेवढा आनंद होतो का की नेहमी आपण काहीतरी सॅक्रिफाईस करतोय हे फिलिंग येत राहतं. हे लोक ना वाद नाही घालत, राईट. हे लोक अजिबात वाद नाही घालत, किंवा हे लोक नेहमी दुसऱ्यांनी वाद घातला तरी समजुतीचा स्वर वापरतात आणि समजून घेतात. पण इन द एंड त्यांना मानसिक सुख किंवा मानसिक शांतता नाही मिळत. कोणीही येतं त्यांना हर्ट करून जातं आणि त्यांना वाटायला लागतं की अरे मी एवढं केलं पण तरी अजून मग मला हे असं का मिळतंय. सो ना हा एक आहे ना सायलेंट कॉन्फ्लिक्ट असतो. बघा, कॉन्फ्लिक्ट म्हणजे ना नेहमीच फक्त ओपनली होणारे वाद नसतात. हे सगळे आपण जर का कोणाला अवॉइड करतोय, आपण कॉन्फ्लिक्टमध्ये आहोत. आपण जर का कोणाशी पैज लावतोय किंवा आपण जर का कोणाशी कॉम्पिटिशनमध्ये आहोत, आपल्याला वाटतं अरे हे तर त्याच्यापेक्षा मी चांगलं करू शकते, किंवा आपल्याला वाटतं अरे नाही यार मला तेवढं चांगलं जमत नाही, म्हणजे कोणाशीही जर का आपण या कॉम्पिटिशनमध्ये आहोत तरी आपण कॉन्फ्लिक्टमध्ये आहोत. आणि
कोणाला जर का आपण जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा जास्त समजून घेतोय आणि ते समजूतदारपणाचं लेबल आपल्याला लागलेलं आहे ना, तरी सुद्धा आपण कॉन्फ्लिक्टमध्येच आहोत. कॉन्फ्लिक्ट म्हणजे अगदी पदर खोचून भांडणारी बाई किंवा आवेशाने आपलं मत पुढे करणारा पुरुष असं नाही आहे. जर यातलं आपण काहीही अनुभवतोय ना, तर आपण त्या कॉन्फ्लिक्टमधून जातोय. आणि या कॉन्फ्लिक्टमधून बाहेर पडायला आपल्याला खरंच खरंच कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन शिकायचं आहे. सो मला सांगा, तुमच्यापैकी किती जण हा कॉन्फ्लिक्ट आपल्या डे टू डे लाईफमध्ये अनुभवताय? राईट, गिव्ह मी अ थम्स अप, येस टाका. थँक्यू. आणि हा कॉन्फ्लिक्ट आपल्याला स्ट्रेस देतो? डेफिनेटली देतो. सो ह्या कॉन्फ्लिक्टमधून जर का आपल्याला निघायचं आहे, तर माहिती आहे आपल्याला काय पाहिजे? आपल्याला खूप छान लेवलचं कोऑपरेशन पाहिजे आणि ते कोऑपरेशन मिळवण्यासाठी खूप चांगल्या लेवलचा असर्टिव्हनेससुद्धा पाहिजे. सो जिकडे मला स्पष्टपणे सांगता येत आहे की मला काय हवं आहे आणि जिकडे मला स्पष्टपणे ते मिळतं आहे पण तिकडे मी कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये नसणार, त्याला म्हणतात कोलॅबरेशन. तुम्ही ना कोलॅबरेशन हा वर्ड आहे ना आजकाल खूप ऐकला असेल. तुमच्यापैकी खूपशी जणं बिझनेस प्लॅटफॉर्म्सवर आहेत आणि किंवा ऑफिसेसमध्ये आहेत, सोशल मीडियावर आहेत, तर तुम्हाला माहिती आहे हा वर्ड आजकाल खूप चालतोय, कोलॅबरेट कोलॅबरेट. सो कोलॅबरेट म्हणजे नक्की काय? कोलॅबरेट म्हणजे जिकडे आपल्याला काय हवं आहे हे स्पष्टपणे सांगता येतं आणि जे आपल्याला हवं आहे ते मिळतं पण. आणि मला सांगा, जे तुम्हाला हवं आहे ते मिळालं तर तुम्ही आनंदी फील कराल की नाही? ऑफकोर्स कराल ना. सो कोलॅबरेशनचा मेन पर्पजच हा आहे की तुम्हाला तुमच्यापैकी ना जितकी जणं एखाद्या बिझनेस प्लॅटफॉर्मवर आहात ना, तिकडे बघा तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं असतं की तुमचं नाव काय आहे, तुमचा बिझनेस काय आहे, तुम्हाला कुठल्या टाईपचे क्लायंट्स हवे आहेत. ते स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि रिलेशनशिप्समध्ये पण जिकडे स्पष्टता आहे ते जर का कम्युनिकेट करता आलं तर समोरच्यालाही तुम्हाला ते देणं इझी होऊन जातं. सो कोलॅबरेशन हे कधी बनतं? कोलॅबरेशन हे तेव्हा बनतं जेव्हा तुम्ही सुद्धा कोणाशी 1 to 1 मीटिंग घ्याल, तुम्ही सुद्धा जेव्हा इंटरव्ह्यूजला जाता, ओके, कुठल्याही कंपनीच्या इंटरव्ह्यूजला जाता, जेव्हा तुम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये एंटर करताय, पर्सनल लाईफ ऑर प्रोफेशनल लाईफ, तुमची मतं जितक्या असर्टिव्हपणे म्हणजे जितक्या स्पष्टपणे तुम्हाला मांडता येतील आणि जितक्या स्पष्टपणे किंवा जितक्या ओपनली तुम्हाला त्याच्याबद्दल कोऑपरेशन मिळेल ना, दॅट विल क्रिएट अ कोलॅबरेशन. कोलॅबरेशन कंडिशनल नसतं. कोलॅबरेशन इज मी जे मागतोय आणि कोलॅबरेशन इज व्हॉट वी नीड ना. आज किती तुमच्यातली लोक जर का एका रिलेशनशिपमध्ये एंटर करताय, ओके, इफ यू आर ॲट अ एज की जिकडे तुम्ही न्यू रिलेशनशिप्समध्ये जाताय, तिकडे कॉम्प्रोमाइजपेक्षा कोलॅबरेशन इज अ बेटर ऑप्शन ना. कोलॅबरेशन इज की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मांडता येतं आहे आणि ते तुम्हाला समोरचा आनंदाने देतोय पण. सो अ मॅरेज इज अबाउट कोलॅबरेशन. इट शुड नॉट बी अबाउट कॉम्पिटिशन. इट शुड नॉट बी अबाउट की एक पार्टनर समजूतदार आहे. ते माहिती आहे मराठीतलं एक छान काव्य आलेलं, एकाने पसरवलं तर दुसऱ्याने सावरायचं असतं. थोड्या काळासाठी छान वाटतं पण पूर्ण लाईफ आपण तसं नाही काढू शकत. सो आपल्याही थोड्या रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असणं ना फार गरजेचं आहे. ओके, सो डोंट थिंक अबाउट कॉम्प्रोमाइजिंग, थिंक अबाउट कोलॅबरेशन आणि त्याने तुम्हाला कॉन्फ्लिक्ट्सची बरीचशी उत्तरं मिळतील. सो आता नेमकं बघूया की या तिन्ही स्टेजेस म्हणजे पहिली स्टेज आपण बघितली अवॉइड करणं, दुसरी स्टेज आपण बघितली कम्पीट करणं, तिसरी स्टेज आपण बघितली समजूतदारपण. आता आपण हे बघूया की नेमकं या तिन्ही गोष्टींमध्ये होत काय असतं. ओके, की यामध्ये आपण आता लेट्स टेक जी आपली कंडिशन होती समजूतदारपणा. ओके, आपण ते एक एक्झाम्पल घेऊया. ओके, सो जे समजूतदारवाले असतात ना त्यांना आहे ना कुठेतरी फिअर ऑफ डिफरंट असतं. ओके, फिअर ऑफ डिफरंट म्हणजे काय? आपण वेगळे आहोत हे एक्सेप्ट करायला त्यांना भीती वाटत असते. त्यामुळे तुम्ही सोशल ग्रुपमध्ये बघाल सगळे म्हणाले अरे चला चला आपण एक काम करूया, आपण 6 वाजता भेटूया. तर हे जे समजूतदार लोक असतात ना ते नाही सांगत की 6 वाजता माझी दुसरी मीटिंग आहे.
ते सांगतात सा ना, हां ठीक आहे चालेल, सगळ्यांना चालतंय ना, हां मग मला पण चालेल. राईट. त्यांनी सगळ्यांनी त्यांना ना एकटं म्हणजे आता ते कुठल्या तरी लग्नाला गेले आणि त्यांना घाई आहे निघायची, तर ते थांबून राहतात की सगळे कोणीच अजून जेवायला गेलं नाही का, मी कसं जाऊ डायरेक्ट. आणि ते रेंगाळतात आणि मग ते अजून चला ना जाऊया का जेवायला विचारतात. त्यांना त्यांचं मत वेगळं आहे किंवा त्यांचा एक्सपिरियन्स डिफरंट आहे. त्यांना फिअर ऑफ बिईंग डिफरंट असतं. त्यांना ना एका ग्रुपमध्ये संघटित राहायचं असतं आणि म्हणून हे लोक ग्रुपच्या दबावाखाली जे ग्रुपचं डिसिजन आहे ते भरपूर वेळा त्यांना मान्य असेल किंवा अमान्य असेल तरीही त्याच्याबरोबर जातात. सो आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी लाईफमध्ये असा समजूतदारपणा दाखवलाय? जस्ट बिकॉज आपलं मत डिफरंट आहे हे सांगायचं नव्हतं, हे एक्सेप्ट करायचं नव्हतं, म्हणून फक्त आपण जे आहे जसं आहे त्या फ्लोमध्ये गेलो. सो फिअर ऑफ बिईंग डिफरंट आहे ना, हे आपल्या मनात आहे ना आपल्याला अकॉमोडेटिंग बनवतं की नको नको वाद घातला तर. कितीतरी जण ना कुठल्या एक कोणाचे बॉस जर का नॉन कोऑपरेटिव्ह असतील तरी कंटिन्यू करतात, नाही पण मीच एकटं कसं कंप्लेन करू. त्यांना डिफरंट बनायचं नसतं. स्कूल टीचर्स ओके, कितीतरी स्टुडंट्स हे अनुभवतात की टीचर नाही शिकवतायत ते नाही समजलं, पण टीचर विचारतात क्लासला, सगळ्यांना समजलं का मी काय शिकवलं? हो हो. का? फिअर ऑफ बिईंग डिफरंट. की पूर्ण वर्गात जर का मीच एकट्याने विचारलं की मला नाही समजलं तर मी डिफरंट होईन. आणि मग ह्या फिअर ऑफ डिफरंटला आपण काय करतो माहिती आहे, जे चाललंय तसं चालू दे, सगळे म्हणतायत त्याचप्रमाणे आपण करूया आणि मग आपण तेच गोष्ट पुढे नेत राहतो. ओके. सेकंड इज लिमिटिंग बिलीफ्स. ओके. आता लिमिटिंग बिलीफ्स म्हणजे काय माहिती आहे की काहीतरी वेगळं किंवा माझा काहीतरी ठाम मत झालेलं आहे आणि ते ठाम मत बदलायला ना मी तयारच नाही आहे. ओके. आता हे कुठून होतं? हे आपल्या एक्सपिरियन्सेसमधून होतं आणि मग वाद निर्माण होतात. ओके. आता मला सांगा की कितीतरी जणांना ओके असं वाटतं की औषधांशिवाय पर्यायच नाही आहे आणि त्यामुळे काहीतरी झालं ना की ते पहिले जाऊन डॉक्टरकडे पळतात. आपण स्वतःला बरं करू शकतो हा बिलीफच नाही आहे त्यांचा. म्हणजे आज जर का तुम्ही विचार कराल ना तर निसर्गाने प्रत्येकाला ही ताकद दिलेली आहे. ही फक्त प्राण्यांनाच दिली आहे किंवा फक्त झाडांनाच दिली आहे अशातला भाग नाही आहे. निसर्गाने ही ताकद सगळ्यांना दिली आहे की आपण आपले आजार स्वतः बरे करू शकतो. पण डॉक्टरच फक्त आपल्याला बरं करू शकतात हा लिमिटिंग बिलीफ झालेला आहे. आणि त्यामुळे नाही बरेचसे कॉन्फ्लिक्ट्स होतात. आपण बरेचसे अकॉमोडेशन्स करतो किंवा आपण अवॉइड करायला लागतो काही गोष्टी, पण आपण आपला बिलीफ चेंज करायला रेडी नसतो. आता एक फार म्हणजे एकदम सिंपल उदाहरण घेते. आपल्यातल्या काही जणांनी ते STD आणि ISD बूथ बघितलेले आहेत ना. म्हणजे येस ऑफकोर्स या सेशन्समध्ये जे यंगर जॉईन करतात त्यांनी नसतील बघितले, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी STD आणि ISD बूथ जॉईन केले आहेत. माहिती आहे ना STDवर आपण कसे बोलायचो, असे बोलायचो आणि एक नजर असायची वर बिलाकडे की किती वाढतंय. आता मला सांगा, त्या काळात जर का कोणी येऊन आपल्याला सांगितलं असतं माहिती आहे का 10 वर्षांनी आहे ना तुम्ही जगाच्या पाठीवर कोणाशीही फुकटात बोलू शकता आणि पाहिजे तेवढ्या वेळ, आणि फक्त बोलू नाही शकत त्यांना बघू पण शकता, फुकटातले व्हिडिओ कॉल, तर आपला विश्वास बसला असता का? नसता बसला ना. पण आज हे सत्य आहे की नाही? आज व्हॉट्सॲप कॉलनी आपण कितीतरी कंट्रीजमध्ये फ्रीमध्ये अनलिमिटेड वेळ बोलू शकतो की नाही? म्हणजेच हा कुठेतरी आपला लिमिटिंग बिलीफ होता की नाही तेव्हा. पण आता हे झालंय तर या गोष्टीसाठी ओपन होण्याची पण गरज आहे ना. नाही असं काही नसतंच.
कितीतरी लोक नवीन गोष्टींना असा रेसिस्टन्स देतात ना, असं काय होतं का, असं काय नसतं. सो या लिमिटिंग बिलीफ्समुळे सुद्धा कॉन्फ्लिक्ट्स होतात. आज आम्ही काउन्सिलिंग या फील्डमध्ये आहोत आणि बिलीव्ह मी, आम्हाला अशी सुद्धा लोक भेटतात जे म्हणतात हे काउन्सिलिंग करून काय नाही होता. आणि अशी सुद्धा लोक मिळतात की अहो तुमच्याशी 1 तास बोलल्यानंतर माझं पूर्ण थिंकिंगच बदललं आणि आता मी रोज माझ्या लाईफमध्ये चेंजेस आणतोय. सो येस, पण ज्यांनी हे लिमिटिंग बिलीफ्स ठेवले आहेत त्यांचे कॉन्फ्लिक्ट्स होणार. सो एखादा मनुष्य ज्याचं डोकं ओपन आहे आणि तो सगळ्या नवीन आयडियाज घ्यायला तयार आहे, त्याचा जर का एखाद्या अशा माणसाबरोबर ती कनेक्ट झाला की जो दुसरे नवीन विचार घ्यायलाच रेडी नाहीये, तर मग हा लिमिटिंग बिलीफ्सचा कॉन्फ्लिक्ट होणार की नाही? ऑफकोर्स होणार. आणि ह्यालाच कुठेतरी आपण नाव देतो काय माहिती आहे का, जनरेशन गॅप. की तुम्हाला कळतच नाही. आज आमच्याकडे करिअर काउन्सिलिंगला ना कितीतरी पॅरेंट्स येतात, त्यांना हा बिलीफ देण्यातच आमचा जास्त वेळ जातो की मुलं गेम खेळून सुद्धा करिअर बनवू शकतात. बिकॉज त्यांचा हा बिलीफच नाही आहे की नाही गेम खेळणं म्हणजे काय, ते तर टाइमपास आहे, त्याच्यात कुठे पैसे आहेत, त्याच्यात काय कमवणार. आणि मुलाला जायचं असतं गेमिंग इंडस्ट्रीमध्ये. आज गेमिंग इंडस्ट्री केवढी मोठी आहे. ऑनलाईन किती जणांचा रेसिस्टन्स होता जेव्हा लॉकडाऊनमध्ये सगळ्या गोष्टी ऑनलाईन जायला लागल्या, तेव्हा कितीतरी जणांचा रेस्ट्रिक्शन होता की नाही, आपल्या कंट्रीमध्ये ऑनलाईन पेमेंट्स चालूच शकत नाहीत, आपल्याकडे सगळ्यांची बँक खातीच नाही आहेत, आपल्याकडे सगळे लोक कॅशच प्रिफर करतात, असे किती लिमिटिंग बिलीफ्स बाहेर आले. आणि तुम्ही जर का बघाल की ज्या लोकांचे लिमिटिंग बिलीफ्स नव्हते ते या भानगडीत पडलेच नाही, फटाफट जे दिसेल तो ॲप घ्यायला लागले, जीपे आलं, UPI आलं, भीम आलं आणि ते पुढे जायला लागले आणि त्यांनी चालू पण केलं काम. आज भाजीवाला सुद्धा तिकडे एक जी काष्टा घालून मार्केटमध्ये बसते, ती सुद्धा तिलाही माहिती आहे जीपेवर पेमेंट कसं घ्यायचं. सो हा लिमिटिंग बिलीफ नक्की कोणाचा होता? आणि जर का तुमच्या आसपास तुमच्या सर्कलमध्ये असे लिमिटिंग बिलीफ्सवाले असतील आणि तुमचा जर का लिमिटिंग बिलीफ नसेल ना, तर डेफिनेटली कॉन्फ्लिक्ट होणार आहे. बरं, 2 लिमिटिंग बिलीफवाली लोक सुद्धा एकमेकांच्या समोर आली तरी भांडणं होणार आहेत. हा याच्या मतावर ठाम राहणार, तो त्याच्या मतावर ठाम राहणार. सो ह्यामध्ये प्रश्न आहे ना, आपल्याला दिसतात ते फक्त वाद, पण वादांच्या आत काय असतं, तर एखाद्याच्या अकॉमोडेटिंग फिअर मागे असतं फिअर ऑफ बिईंग डिफरंट. एखाद्या माणसाला ज्याला आपण अवॉइड करतोय किंवा ज्याच्याबरोबर आपण कॉम्पिटिशन लावलोय, त्याच्यामध्ये पण लिमिटिंग बिलीफ्स असतात. तुझं खरं की माझं खरं, ह्या अप्रोचनी आपण ते भांडणं म्हणजे ते भांडणं वाढत जातात. सो लिमिटिंग बिलीफ्सनी सुद्धा आपण अशी पर्सनॅलिटी बनून जातो ज्याने कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात. आणि तिसरं खूप इम्पॉर्टंट, व्हॉट आय सी इज द ओनली ट्रूथ. म्हणजे जे मी बघितलंय ना तेच खरं, बाकी काहीही खरं नाही. तू जे बघितलंस ते खरं नाही. म्हणजे जर ह्याचा उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं ना, तर आपल्याकडे ना खूपशा सगळ्यांनी कृष्णलीला बघितली असेल ना, तर असे कृष्णलीलाच्या रेफरन्समध्ये ना खूप गोष्टी आहेत ना, की श्रीकृष्ण जाऊन जेव्हा गोप्यांना त्रास द्यायचे आणि त्या सगळ्या जणी कंप्लेंट करत यायच्या आईकडे, तर तेव्हा ती यशोदाला काय वाटायचं, माझं बाळ तर केवढं छान, तो अजिबात मस्ती करत नाही. आणि त्या काय सांगायच्या गोप्या की ह्याने आमचं दुधाचे हे फोडले, घागर फोडले, हे फोडले. आणि मग तिकडे व्हायचा कॉन्फ्लिक्ट, कारण यशोदाला दिसणारा तिचा मुलगा ह्याचं इमेज तिच्या डोक्यात वेगळं आहे आणि गोपींनी बघितलेला कृष्ण त्यांच्या डोक्यात त्याचं इमेज वेगळं आहे, पण दोघेही आपल्या आपल्या मतावर ठाम आहेत. मग निर्माण होतो तो कॉन्फ्लिक्ट. सो जर काय ना आपला हा अप्रोच असेल की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि मी माझ्या कानांनी ऐकलं, आपण मूव्हीजमध्ये वगैरे असे बरेच सीन बघितले आहेत ना की डोळ्यांनी दिसलं असलं
आणि कानांनी ऐकलं असलं तरीही त्या सिच्युएशन मागचा बॅकग्राऊंड वेगळा असू शकतो. बॅकग्राऊंड वेगळा असू शकतो. सो जेव्हा आपण फक्त ह्याच गोष्टीवर ठाम राहतो ना, की मी जे बघितलं तेच खरं. आता तुम्ही न्यूज चॅनल्स वगैरे बघता त्यावेळी तुम्हालाही माहिती आहे की या न्यूज चॅनलमध्ये फक्त न्यूजचा तेवढाच पार्ट दाखवला जातो ज्या पार्टवरती आपले रिॲक्शन्स येतात. तुमच्यापैकी किती जण बिग बॉस बघता? आता कोणी एक्सेप्ट नाही करणार पण सॉरी, बिग बॉसमध्ये ना त्यांचा होल बेसिसच आहे की फक्त एवढंच दाखवा, फक्त त्यांना एवढं दाखवा आणि खरा सीन काहीतरी वेगळाच असतो. खरं ट्रूथ काहीतरी वेगळंच असतं. न्यूजमध्ये पण माहिती आहे कसं करतात? न्यूजमध्ये पण तुम्हाला जे दाखवतात ना प्रोमो किंवा एखाद्या न्यूजपेपरवरती टायटल असतो तो असा एकदम तडफडीत असतो की जेणेकरून आपल्याला वाटेल अरे बापरे हे काय झालं, आणि नंतर तुम्ही अख्खं आर्टिकल वाचाल तर तुम्हाला कळतं असं काही नाही आहे, ते जस्ट एकाचं मत होतं आणि डिफरंट. सो ह्या गोष्टींनी सुद्धा कॉन्फ्लिक्ट्स वाढतात जर तुम्ही दुसऱ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी गोष्टी बघणार नसाल. राईट? सो आय कॅन गिव्ह यू अ व्हेरी म्हणजे एकदम एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं ना. एक मिनिट हां, आय विल गिव्ह यू. हे बघा, आता मी जर का विचारलं हे काय आहे, तर काय आहे हे? ही प्लेन डायरी आहे की प्रिंटेड डायरी आहे? ही प्लेन डायरी आहे की प्रिंटेड डायरी आहे? प्लेन डायरी आहे. सो ही तुम्हाला दिसते ही कशी आहे? प्लेन डायरी आहे. पण ही मला कशी दिसते? सो आपले सुद्धा या गोष्टीवर वाद होऊ शकतात ना, की मी बघताना म्हणतेय की अरे ही तर प्रिंटेड डायरी आहे आणि तुम्ही तिकडनं बघताना म्हणताय अरे ही तर प्लेन डायरी आहे. सो मला दिसतेय ती प्रिंटेड डायरी, तुम्हाला दिसतेय ती प्लेन डायरी. आणि असेच हे, आणि जर आपण दोघंही आपल्या आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूवर अडून राहिलो ना की ही प्लेन डायरी आहे की ही प्रिंटेड डायरी आहे, सत्य काय आहे? दोन्ही. सो हा अप्रोच, हा माइंड ओपन करण्याचा जो अप्रोच आहे ना, की असं काय आहे की स्मिता ह्याला प्रिंटेड म्हणते आणि असं काय की मला ही प्लेन दिसते, इथपर्यंत पोचणं गरजेचं आहे. आपण बंद राहू तोपर्यंत प्लेन की प्रिंटेड हे वाद होतच राहणार आहेत. पण आपण जेव्हा स्वतःला ओपन करू तेव्हा आपल्याला एकमेकांची सिच्युएशन दिसेल आणि तेव्हा आपल्याला समजेल की आपण कुठे आहोत. सो आता मला सांगा की जेव्हा आता तुम्ही तुमच्या वादांकडे बघताय, ओके, तुम्ही तुमच्या वादांकडे बघताय तेव्हा तुम्हाला ह्यातला कुठला पॅटर्न रिपीट होताना दिसतोय? तुम्ही तुमच्या वादांचं थोडंसं जर का तुम्ही ॲनलाइज केलं ना, तर बघा जर का ना तुमच्या वादांमध्ये असं असेल ना की नको मला ना वेगळं व्हायला आवडत नाही किंवा मला वेगळं होऊन दुसऱ्याला त्रास द्यायला आवडत नाही, त्यापेक्षा मी सगळ्यांसारखंच करतो, तर ना तुम्ही ना मोस्टली आहे ना ॲकॉमोडेटिंगमध्ये जाल. ॲकॉमोडेटिंग म्हणजे काय की तिकडे दिसते ना सगळ्यांचं ऐकायचं, कोऑपरेशन खूप छान मिळेल तुमच्याकडून, पण ठामपणा नसणार तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. जर का तुमच्याकडे ना लिमिटिंग बिलीफ्स आहेत ना की हे असं नसतंच, लिमिटिंग बिलीफ्स म्हणजे मी माझ्या डोक्याने आहे ना, मी अजून नवीन गोष्टी नाही, मला जे माहिती आहे तेच माहिती आहे आणि तेवढंच आहे, तर आहे ना तुम्ही प्रत्येक गोष्टीला ना कॉम्पिटिशन म्हणून बघाल. तुम्ही स्पष्टपणे तुमचं मत मांडणार कारण तुमचे बिलीफ्स खूप स्ट्रॉंग आहेत. तुम्ही स्पष्टपणे तुमचं मत मांडणार, पण आहे ना तुम्हाला मग फारशा लोकांचं ना कोऑपरेशन नाही मिळणार. म्हणजे तुम्ही तिकडे त्या कम्पिटिंगच्या स्क्वेअरमध्ये असणार. आणि तिसरं असेल ना व्हॉट आय सी इज द ओनली ट्रूथ, की मी जे बघते आहे ना बस तेच खरं आहे. मग त्याने काय होतं माहिती आहे, आपल्याला आपली झापडं बंद होतात आणि आपण आहे ना मग लोकांना अवॉइड करायला लागतो की नाही नाही त्याच्याबरोबर माझं पटत नाही, ते ना तो वेगळाच आहे, त्याचे विचारच वेगळे आहेत आणि आपण आहे ना त्यांना अवॉइड करायला लागतो. सो जर तुम्ही कोणाला अवॉइड करताय तर त्यांची बाजू काय आहे हे समजून घ्या. जर तुम्ही खूपच ॲकॉमोडेटिंग आहात तर थोडंसं ना स्वतःचं मत वेगळं असलं तरी मांडायला शिकायचं आहे.
हरकत नाही वेगळं असेल तर, हरकत नाही लोकांनी तुम्हाला क्वेश्चन केलं तरी. आणि जर का तुम्हाला प्रत्येक गोष्ट असं होते ना की तुम्हाला कॉम्पिटिशन वाटतंय, आणि खास करून आहे ना तुमचं एन्व्हायरमेंट पण खूप मॅटर करतं. की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का स्टुडंट आहात आणि तुम्हाला कॉन्स्टंटली हे फिअर आहे, अरे बापरे पण मला कमी टक्के पडतील, मला कॉलेजमध्ये ती सीट मिळेल नाही मिळेल, तर कुठेतरी ना तुम्ही लिमिटिंग बिलीफ्स किंवा म्हणतात ना ओपन माइंडसेटमध्ये नाही आहात. आणि मग एव्हरीथिंग बिकम्स अ कॉम्पिटिशन फॉर यू. सो हा खूप 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 सिम्पल प्रोग्राम आहे बघायला की आपले कॉन्फ्लिक्ट्स कुठल्या टाईपचे आहेत. आणि प्रत्येकाचा एक पॅटर्न असतो. तो तुम्हाला माझ्याशी डिस्कस करायचा असेल तर ऑफकोर्स यू गाईज आर ओपन, तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकता आणि आपण ह्याच्यावरती सोल्युशन्स काढू शकतो. बट धिस इज द पॅटर्न. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या कॉन्फ्लिक्टवर आहे ना असं बँडेडसारखं एकच उपाय नाही लावता येत. ओके. सो अजून काय कॉन्फ्लिक्ट्स, काय कारणाने कॉन्फ्लिक्ट्स वर येतात हे बघायचं आहे का तुम्हाला? सो फार सो इंटरेस्टिंग. येस. सो गिव्ह मी अ थम्स अप की आपण येस आत्तापर्यंत. येस स्वामी, तुम्ही विचारू शकता तुमचा प्रश्न काही असेल तर. अनम्यूट करून विचारू शकता किंवा चॅटवर टाका. आय थिंक तुम्ही गो अहेडसाठी दिलेलं असेल चुकून. नो इश्यूज. काही कोणाला प्रश्न असतील आत्तापर्यंत तर प्लीज विचारा. आता आपण जाऊया अजून थोड्या डिटेलमध्ये. ओके. आता नक्की हे कॉन्फ्लिक्ट्स येतात कुठून? हां, आता मी तुम्हाला ना एक सिम्पल स्टोरी सांगते. एकदा काय होतं, एक चिमणी, ओके, एक खारुताई आणि एक लाडू. ओके. हे तिघं ना फ्रेंड्स असतात. ओके. कोण कोण? एक चिमणी, एक खारुताई आणि एक लाडू, असे तिघं ना फ्रेंड्स असतात. त्यांनी ना मस्तपैकी ना आपली कामं डिवाईड केलेली असतात. हां, तर त्याच्यामध्ये खारुताईचं काम काय असतं, जाते ती सगळीकडे आणि मस्तपैकी दाणे जमा करून आणते तिच्या तोंडामध्ये. सगळीकडे जाते 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 आणि दाणे जमा करून आणते. हां. लाडूचं काम काय असतं, लाडूचं काम असतं जेवण बनवणं, कारण जेवण बनवता बनवता लाडू करून तो पदार्थ गोड होतो. आणि चिमणीचं काम काय असतं, चिमणी उडू शकते ना, सो चिमणी ना त्या झाडांवर गिट्या घालून घालून लक्ष देते की कोणी आलं तर नाही आहे ना, कोणी आपल्याला अजून काही हार्म करायला येणार तर नाही, तर तिचं चौकीदारीचं काम असतं. सो असं ना ह्या तीन मित्रांचं खूप छान जमलेलं असतं. एक दिवस ना तिकडे एक मांजर येते. हां, आणि त्या मांजरीचा ना डाव असतो की तिला लाडू पण खायचा असतो, तिला त्या खारुताईला पकडायचं असतं आणि चिमणीलाही खाऊन टाकायचं असतं. पण या तिघांचं कोऑर्डिनेशन इतकं जबरदस्त असतं ना की मांजर जरा जवळ आली की चिमणी आपली जोरात ओरडून सगळ्यांना सावध करते आणि मग हे सगळे झाडावर आणि इकडे तिकडे पळून जातात आणि तिघंही वाचतात नेहमी. त्यामुळे त्या मांजरीला खूप राग येत असतो. मग एक दिवस मांजर काय करते, हळूच खारुताईकडे जाते आणि बोलते, अरे काय खारुताई, तू किती काम करते, तो लाडू बघ नुसता बसूनच राहिलेला असतो, तू जर सगळं जेवण आणते, तू सगळं हे आणतेस वगैरे, आणि मग त्याचं काम काय फक्त हलवायचं आणि ते जेवण आपोआप गोड होतं, तर तू काय असं, ते बघ तुलाच सगळी कामं पडतायत. खारुताईच्या मनात थोडी पाल चुकते की अरे पॉईंट तर बरोबर आहे, मी तर एवढी फिरते. मग हा जातो चुपचाप चिमणीकडे आणि म्हणतो, अरे चिमणी, तू काय करते हे, तुला माहिती आहे का, तू एवढी झाडावरती उड्या मारून 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 डोळ्यात तेल टाकून एवढी रखवालदारी करत असते, आणि ती खारुताई माहिती आहे का, ती तर जाते मस्त फिरायला निघून, मध्ये कुठे आराम पण करते आणि मस्तपैकी ती अर्धे दाणे तर स्वतःच खाऊन येते आणि तुम्हाला उरलेलेच घेऊन येते. ती सगळे चांगलेवाले तर फळं बिळं ती खाऊन टाकते, तू आपली वर गिरट्या मारत बसते. चिमणीच्या मनात येतं, अरे बरोबर आहे, मी तर किती बिचारी डोळ्यात तेल घालून यांचं रक्षण करत असते. मग ती ना मांजर जाते लाडूकडे आणि लाडूला सांगते, अरे काय तू या दोघींसाठी एवढी मेहनत करतो, एवढं जेवण बनवतो, तुझ्यामुळे जेवण गोड होतं, आणि तुला ते माहिती आहे का, ती चिमणी ती काय उडत बिडत नसते, ती मस्त जाते वरच्या फांदीवर आणि झोपा काढते तिकडे, आणि तू बघ, तू बिचारा वाट बघत बसतोस या दोघींची आणि तूच सगळं मेन काम करतोस आणि तुझ्या जीवावरच या दोघी जेवतायत. लाडू पण म्हणतो, हां. मग काय होतं, तिघांमध्ये होतं भांडण, आणि मग सगळे भांडायला लागतात
की नाही, मला हे कामच नाही करायचं आहे. तुमच्या सगळ्यांची कामं दुसरी तुमच्या म्हणजे प्रत्येकजण एकमेकांना बोलतो तुझं काम सोपं आहे, माझंच काम डिफिकल्ट आहे, मी कशाला डिफिकल्ट काम करू, मला पण सोपं काम करायचं आहे, मी नाही हे करणार. मग त्यांच्या सगळ्यांचं ठरतं की बरं चला आपण एक काम करूया, आपण कामं एक्सचेंज करून घेऊया, आता अजून काय करणार. मग खारुताईला मिळतं जेवण बनवण्याचं काम, चिमणीला मिळतं जाऊन दाणे टिपण्याचं काम, आणि लाडवाला मिळतं रक्षण करण्याचं काम. मग तिघांची ड्युटी चालू होते. मग काय वाटतं काय होत झालं असेल या तिघांनी आपल्या आपल्या पर्सनॅलिटी बदलल्यावर. तिघं पर्सनॅलिटी बदलतात. लाडूला पहिले तर त्याला सगळीकडे जाऊन रखवाली करणंच डिफिकल्ट होऊन जातं. चिमणीला पंख असतात, ती उडत उडत जरा वर गेली की तिला सगळा एरिया दिसतो, म्हणून ती खूप छान रखवाली करायची. लाडूला ते काही जमत नाही. प्लस लाडूला स्वतःच्याच जीवाचा धोका, तो जरा बॉर्डरच्या बाहेर गेला तर लोक त्यालाच धरून मारतील आणि त्यालाच धरून खाऊन टाकतील. खारुताईला दिलं जेवण बनवण्याचं काम, पण खारुताईचे लागले हात भाजायला जेवण बनवताना. ती म्हणे अरे हे तर बाबा, आणि हे काय जेवण माझ्याच्यानी गोड पण बनत नाहीये. चिमणीला दिलं दाणे टिपायचं काम, ती चिमणी एवढूशी, ती उडून जायची, एक दाणा घेऊन यायची, परत जायची, दुसरा दाणा घेऊन यायची, परत जायची तिसरा, एवढी मेहनत करून तिचे 3च दाणे जमलेले असायचे. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपल्या बरोबर कोणीतरी उगाच आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टाकलंय. सो 9%, ओके, पॉइंट इज, हा जो डिफरन्स इन पर्सनॅलिटी आहे ना, जो पहिल्या स्क्रीनवर दिसतोय, तो 9% भांडणं ना, ही आपली पर्सनॅलिटी वेगळी असते आणि आपण काम दुसरं करत असतो, किंवा आपण त्या पर्सनॅलिटीला अनुसरून नसतो वागत, त्यामुळे होतात. जर आज तुमच्यापैकी कोणीतरी एक स्ट्रिक्ट पर्सनॅलिटी आहे की ज्याला शिस्तीत राहिलेलं आवडतं, ज्याला शिस्त खूप इम्पॉर्टंट आहे, अशा माणसाला जर का अगदी लहान लहान मुलांबरोबर, ज्यांना शिस्तीचा ओ की ठो समजत नाही, अशा मुलांबरोबर मैदानात पाठवलं तर त्याचं डोकं फिरणार की नाही फिरणार. सो कॉन्फ्लिक्टला पण आहे ना, सर्वात मोठं कारण आहे डिफरन्स इन पर्सनॅलिटी. डिफरन्स इन पर्सनॅलिटी म्हणजे 2 जणांच्या पर्सनॅलिटी वेगळ्या असल्या की त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतो. ओके, मी अशी व्यक्ती आहे की जिकडे मला सगळीकडेच पोचायला लेट होत असतो, आणि माझी मीटिंग एखाद्या अशा माणसाबरोबर आहे जो वेळेचा खूप पक्का आहे, तो वेळेत पोचला, मी पोचली नाही, कॉन्फ्लिक्ट होणार की नाही होणार. होणार. पण हा त्या व्यक्तीचा दोष आहे का? नाही. हा माझा दोष आहे का? नाही. फक्त काय डिफरंट आहे? आमच्या पर्सनॅलिटीज डिफरंट आहेत. सो सर्वात पहिले हे समजून घेणं की पर्सनॅलिटी आणि व्यक्ती ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज मी जर का कुठेही लेट पोचते, तर हा जो भाग आहे ना माझ्या पर्सनॅलिटीचा, त्याने मलाच फक्त नावं ठेवणं किंवा माझ्या पूर्ण स्मिता याच गोष्ट आयडेंटिटीलाच ते नाव ठेवून देणं हे योग्य नाही ना. किंवा मी सुद्धा एखाद्या व्यक्तीला फक्त त्याच्या एखाद्या सवयीवरून जज करणं. आपल्या समाजात आहे ना, माहिती आहे, ड्रग ॲडिक्ट्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्ट्स आहेत, त्यांना एक फार दुय्यम वागणूक मिळते, राईट. सो तिथे पण हाच प्रश्न येतो की त्यांची एक सवय ही त्यांची आयडेंटिटी आहे का, की हा फक्त त्यांच्या पर्सनॅलिटीचा असलेला दुसरा भाग आहे. आणि हा जर का त्यांच्या एक फक्त सवयीमुळे जर का आपण कोणाला वेगळं ठरवतोय, तर आपल्यालाही समजायला हवं की हे कॉन्फ्लिक्ट फक्त डिफरन्स इन पर्सनॅलिटीमुळे, फक्त आणि फक्त डिफरन्स इन पर्सनॅलिटीमुळे, आणि मग त्यावरती त्या पूर्ण व्यक्तीला जज करणं हे बरोबर नाही. सेकंड येतो स्ट्रेसमुळे. आता मला सांगा, स्ट्रेसमुळे किती जणांनी स्वतःच्या पार्टनर्सबरोबर भांडणं केली आहेत. मग तो स्ट्रेस असतो कुठल्या तरी भलत्या गोष्टीचा आणि तो निघतो कुठल्या तरी भलत्या माणसावर, होतं की नाही. सो ह्या स्ट्रेसफुल कंडिशन्समध्ये तुम्हाला माहिती आहे, सर्वात जास्त फार लोकांच्या ना अशा समजुती आहेत की पोलीस रूढच असतात किंवा पोलीस जाम हेकेखोर असतात. ते प्रचंड स्ट्रेसमध्ये असतात, आणि त्यामुळे ना तुम्ही जर का बघाल त्यांची बॉडी लँग्वेज ही सगळी इतकी स्ट्रेसफुल असते की ते कोणाशीही बोलायला गेले की कॉन्फ्लिक्टच वाटतं.
त्यांना नसतं आवडत, त्यांनाही नसतं एवढं कॉन्फ्लिक्टिंग एन्व्हायरमेंटमध्ये राहायचं. पण स्ट्रेसच इतका हाय असतो की मग ते त्यांनी कितीही काहीही बोललं कोणाशीही तरी ते आपोआप कॉन्फ्लिक्टच होऊन जातं. सो स्ट्रेसमुळे ना आपण एक वेगळी पर्सनॅलिटी असतो, आपल्यावर स्ट्रेस आला की आपण एक दुसरी पर्सनॅलिटी बनून जातो आणि त्यामुळे सुद्धा भरपूर कॉन्फ्लिक्ट्स होतात. तिसरं कारण आहे इनअप्रोप्रिएट वर्कलोड. इथे असलेल्या प्रत्येक गृहिणी इथे असलेल्या जेवढ्या गृहिणी आहेत त्या सगळ्या माझ्याबरोबर अग्री करतील की कधीतरी त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. इनअप्रोप्रिएट वर्कलोड काय, हे मी बाहेर पण करते, मग मी घरी येऊन पण करते आणि ह्यांचं आपलं बरं आहे, आले की त्यांना दुसरं काही कामच नाही किंवा फार कमी जण हेल्प करतात. हेल्प करत असतील तर आय एम रिअली व्हेरी अप्रिशिएटिंग अबाउट इट. पण हा वाद आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी अनुभवलाय की इनअप्रोप्रिएट वर्कलोड्स. ऑफिसमध्ये सुद्धा काही असतात ना की ज्यांना कधीच एवढं काम मिळत नाही किंवा ते अशा डिपार्टमेंटमध्ये असतात की जिकडे वर्कलोड फार नाही आहे आणि काहींच्या डिपार्टमेंटमध्ये वर्कलोड असा पूर्ण धबाधबा असतो. आणि मग काय होतं, मग तुझं तर बरं आहे, तुझं तर चांगलं चाललंय असं म्हणत म्हणत कॉन्फ्लिक्ट्स व्हायला लागतात. सो जर का वर्कलोड जितकी जणं आहेत तितक्या सगळ्यांमध्ये इक्वली डिवायडेड नसेल तरीसुद्धा कॉन्फ्लिक्ट्स एक्सपिरियन्स होतात. आणि हे आपल्या फॅमिली सर्कलमध्ये किंवा हे आपल्या घरच्या सर्कलमध्ये तर आवर्जून होतं. नेक्स्ट इज पुअर लिडरशिप. ओके, आता पुअर लिडरशिपमध्ये कॉन्फ्लिक्ट्स कसे होतात ना, काय लीडरचं काम काय असतं, दिशा देणं, दिशा दाखवणं. आणि जर का लीडर एक प्रॉपर दिशा देऊ नाही शकला तर बरेचसे कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात. तुम्ही पॉलिटिकल सिच्युएशन्समध्ये सुद्धा बघितलं असेल. मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी असोसिएटेड नाही आहे, पण तुम्ही बघितलं की जेव्हा चेंज ऑफ लिडरशिप होतं तेव्हा एखाद वेळेस नवीन आलेला लीडर जर का योग्य डायरेक्शन नाही देऊ शकला तर हळूहळू त्या पार्टीची स्ट्रेंथ त्यांना कमी व्हायला लागते. अँड दॅट कॉन्फ्लिक्ट मग त्यांच्या आपापसात कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात. ह्याला म्हणतात पुअर लिडरशिप. पुअर लिडरशिपमध्ये म्हणजे जर का तुम्ही एक योग्य दिशा नाही देऊ शकलात तुमच्या सगळ्या लोकांना तर मग आतले कॉन्फ्लिक्ट्स जन्माला येतात. आणि मग ह्या कॉन्फ्लिक्ट्समुळे पुअर लिडरशिपमुळे एकमेकांमध्ये मतभेद निर्माण होणं हे सगळं सुरू होऊन जातं. आणि सर्वात इम्पॉर्टंट कम्युनिकेशन इश्यूज. हे तर आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की जर आपण योग्य वेमध्ये आपले फिलिंग्स कम्युनिकेट नाही करू शकलो तर कम्युनिकेशन इश्यूजमुळे कॉन्फ्लिक्ट्स होतात. आता तुम्ही हा जो एक अंदाजे ग्राफ बघाल ना, हा एका स्टडीमधून आलेला ग्राफ आहे. सो सर्वात जास्त जर का तुम्ही बघाल ना तर स्ट्रेसमुळे होतं. सो आपला स्ट्रेस आपल्याला मॅनेज करता येतोय का, आणि तो येत असेल ना तर आपले बरेचसे कॉन्फ्लिक्ट्स रिझॉल्व्ह होतात. ह्यामध्ये ना समोरची व्यक्ती समजूतदार नाही आहे, समोरची व्यक्तीच चांगली नाही आहे, ही सगळी ना आपण त्याच्यावरती लावलेली लेबल्स आहेत की ही अशीच आहे, हा असाच आहे, तो असाच आहे. कॉन्फ्लिक्ट बेसिकली या 5 कारणांमध्ये होतं की जर का तुमची पर्सनॅलिटी आणि समोरच्याची पर्सनॅलिटी डिफरंट आहे, तुमच्यापैकी कोणीही स्ट्रेसमधून जात आहे, तुमच्यापैकी म्हणजे वर्कलोड हा इक्वली डिवायडेड नाही आहे तर कॉन्फ्लिक्ट होईल. लीडरशिप चांगली नाही आहे त्यामुळे तुम्हाला एका दिशेला जाता येत नाही आहे. आणि कम्युनिकेशन इश्यूज, नीट कम्युनिकेट होत नाही आहे तर कॉन्फ्लिक्ट्स होणार. आणि हे कॉन्फ्लिक्ट्स दिसणार कसे, हे कॉन्फ्लिक्ट्स दिसणार आयदर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये असणार, तुम्ही काही लोकांना अवॉइड करत असणार, तुम्ही एक्स्ट्रा समजूतदार असणार. या सगळ्या फॉर्मॅट्समध्ये ना हे इश्यूज दिसायला लागतात. सो आता मला तुम्हीच सांगा की आपल्याला ही सगळी कारणं समजत आहेत, राईट. आपल्याला हे सगळे रिझन्स समजत आहेत की कॉन्फ्लिक्ट्स का होत आहेत. ओके, कॉन्फ्लिक्ट ना हा कधीही समोरच्या व्यक्तीवरती डिपेंडेंट नसतो, हा याच काहीतरी फॅक्टर्समधून आलेला असतो. आमच्याकडे कितीतरी जणं येतात आणि सांगतात मॅडम तिला समजवा, मॅडम तुम्ही त्यांनाच समजवा. ओके, इकडे तिला किंवा त्याचा कोणाचाही दोष नसतो. दोष असतो तो फक्त या 5 गोष्टींचा. आणि जेव्हा या 5 गोष्टी समजल्या ना, बघा एखाद्याची पर्सनॅलिटी चेंज नाही होणार आहे,
पण आपल्याला जर का त्याच्या पर्सनॅलिटीचा अनुभव आला, आपल्याला जर का त्याच्या पर्सनॅलिटीबद्दल गोष्टी समजायला लागल्या ना, तर तो व्यक्ती समजणं सोपं होतं. स्ट्रेसनी स्ट्रेस तुमच्या लाईफमधला कमी करणं हे तुमच्या कॉन्फ्लिक्टसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग तो कसलाही स्ट्रेस असो, तो ऑफिसचा स्ट्रेस असो, पर्सनल स्ट्रेस असो, रिलेशनशिपचा स्ट्रेन असो, पैशाचा स्ट्रेस असो, हा स्ट्रेस कमी करणं खरंच गरजेचं आहे. तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये काहीही बदल करण्याची गरज नसते. जेव्हा वाद होतात किंवा समोरच्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काहीही बदल करायची गरज नसते. तुम्हाला या गोष्टी एकदा तुम्ही बॅलन्समध्ये आणलात ना, आपोआप तुमचे कॉन्फ्लिक्ट्स रिझॉल्व्ह होणार आहेत. तुम्ही हा एक्सपेरिमेंट आहे ना कोणाबरोबरही करून बघा, की ज्या व्यक्तीबरोबर तुमचे वाद होत आहेत, सर्वात पहिले तर फाइंड आउट करा की वादामध्ये तुम्ही काय रिॲक्ट करताय. तुम्ही अवॉइड करताय, कम्पीट करताय, की खूपच समजूतदार होत आहे. सेकंडली, ते का होत आहे, राईट? का होत आहे म्हणजे तुमचं फिअर ऑफ बिईंग डिफरंट आहे, लिमिटिंग बिलीफ आहे, की मी जे म्हणीन तेच फक्त खरं, हा अप्रोच आहे. आणि थर्डली, हा कॉन्फ्लिक्ट कुठल्या 5 कॅटेगरीमध्ये कुठे बसतोय. म्हणजे हा तुमच्या पर्सनॅलिटीमधला डिफरन्स आहे, हा तुमच्यावर आलेला स्ट्रेस आहे, किंवा तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यावरच खूप वर्कलोड आलाय, हा त्याचा परिणाम आहे. ऑर एल्स इट इज अबाउट पुअर लिडरशिप, की समोरचं तुम्हाला स्पष्टता देत नाहीये, किंवा कम्युनिकेशन इश्यूज. एकदा का हे रिझॉल्व्ह झाले ना, तुमचा काहीही कॉन्फ्लिक्ट समोरच्या बरोबर राहणार नाही. आणि कुठे ना कुठेतरी ना आपण आपल्या डेली लाईफमध्ये ना हे केलेलं असतं. असं नाही आहे ना की आपले वाद झाले मग आपण एखाद्या व्यक्तीशी बोलणं सोडून दिलं. आपण पण स्वतः इम्प्रोवाइज करत असतो ना, आपण पण स्वतः काहीतरी मार्ग काढत असतो ना. सो तुम्ही बघाल की ह्यातलं काहीही सॉल्व्ह करताय ना, आपोआप तुमचा मार्ग निघतो. सो नेक्स्ट टाइम कोणाबरोबर काहीही होत आहे ना, सर्वात पहिले आयडेंटिफाय करा की हे कुठे बसतं, आणि बस तो फॅक्टर तुम्ही आहे ना चेंज करा, आणि तुमचे कॉन्फ्लिक्ट्स आपोआप रिझॉल्व्ह होऊन जाणार आहेत, आपोआप. सो सिम्पल म्हणजे एक आहे ना, आणि ह्या सगळ्याचा बेस काय आहे? ओके, ह्या सगळ्याचा बेस आहे ना फार म्हणजे फार सिम्पल आहे. सर्वात पहिले, कॉन्फ्लिक्ट त्यांच्या मताशी आहे, त्या माणसाशी नाही. वाद एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या मताबद्दल आहे, त्या माणसाशी नाही. सो हे डिस्टिंग्विश करायला शिका. हे ज्या दिवशी डिस्टिंग्विश होतं ना, जसा तो विषय संपला तसा वाद संपतो. पण जर का आपण त्याचं जनरलायझेशन त्या व्यक्तीपर्यंत केलं, मग तो कॉन्फ्लिक्ट जरा जास्त चालतो. सो सर्वात सिम्पल आणि सर्वात इफेक्टिव्ह काही असेल तर, आपला वाद त्या मताबद्दल आहे, त्या व्यक्तीबद्दल नाही. हे डिस्टिंग्विश करणं. एस्पेशली ना तुम्ही जेव्हा लहान मुलांशी बोलता, आपण लहान मुलांना पटकन बोलून जातो, काय वेड्यासारखं चाललंय, काय वेडा आहेस का? काय झालं? त्याने स्वतःला वेडा मानून घेतलं. अरे, तू हे जे केलंस ना, हे बरोबर नाही. बस त्याला कळू द्या की प्रॉब्लेम त्याच्याबरोबर नाही आहे. प्रॉब्लेम आपण त्याने एखादी जी गोष्ट केली त्या गोष्टीबद्दल आहे. काहीही झालंय, घरी काही पडलं, तुटलं, हरवलं, आपण त्याला ओरडतोय ती गोष्ट हरवल्याबद्दल. आपण त्याला तू निष्काळजी आहे जेव्हा म्हणतो ना, तेव्हा मग काय होतं, तो वाद आहे ना त्या गोष्टीपर्यंत राहत नाही, तो त्या पर्सनचा होऊन जातो, तो त्या व्यक्तीचा होऊन जातो, आणि मग कॉन्फ्लिक्ट्स वाढतात. सो आपल्याला हेच अवॉइड करायचं आहे. सेकंड आहे, जसं म्हटलं ना की दुसऱ्याची परिस्थिती समजून घेणं, किंवा समजून घेणं. आता तुम्ही जर का त्या पिक्चरमध्ये बघाल ना, तुम्ही जर मोठं केलं तर तुम्हाला दिसेल की एकाला तोच आकडा 6 दिसतोय आणि एकाला तोच आकडा 9 दिसतोय. सो 6 आणि 9 वाल्यांनी भांडण्यापेक्षा जर का त्यांनी एकमेकांच्या पोझिशनला येऊन एखादी गोष्ट बघितली तर गोष्टी सोप्या होतील की नाही? सो एकमेकांच्या पर्स्पेक्टिव्हनी बनणं. इकडे ना तुम्हाला मी एक छोटीशी केस स्टडी देईन. आमच्याकडे ना एक केस आलेली, ज्यामध्ये ऑफकोर्स सासूसुनांचं जरा पटत नव्हतं. तर त्यातला एक मुद्दा जो असा होता की सासूबाई खूप बिकट परिस्थितीतून आलेल्या, आणि त्यामुळे ना त्यांना घरातलं अन्न जराही वेस्ट झालेलं आवडायचं नाही.
मग जर का अन्न शिल्लक राहिलं ना, त्या उरलेलं अन्न सगळ्यांना खायला लावायच्या आणि तसंच चालू होतं. कारण त्या खूप अशा परिस्थितीतून आलेल्या की त्यांना संध्याकाळच्या जेवणाला काही मिळेल की नाही मिळेल हे पण माहीत नसायचं. ऑन द अदर हँड सून एका वेगळ्या घरातनं आलेली आणि तिचं म्हणणं सिम्पल होतं की अन्न जसं शिळं होतं त्यातली पौष्टिक व्हॅल्यू ही कमी होते आणि मग असं अन्न खाऊन आपण आपल्या शरीराला हार्मच करतो, त्याचा आपल्या शरीराला काही फायदा होत नाही. मग ते आपण उगाचच का खायचं? म्हणजे त्याचं चांगलं काही होण्यापेक्षा त्यातनं आपल्याला शरीराला नुकसानच होतं आहे. आणि ह्या गोष्टींवरून दोघींचं खूप भांडण व्हायचं. म्हणजे सासूबाई म्हणायच्या की सून जाम उधळी आहे आणि तिला गोष्टींची किंमत नाही, उरलेलं अन्न ती सरळ शिस्तीत फेकून देते. आणि सून म्हणायची, अरे हे काय आहे आमच्या घरी, उरलेलं सुरलेलं खात राहतात, काय म्हणजे किती वाईट आहे, मला हे अजिबात जमणार नाही. पण जेव्हा दोघींचं हे मत का आहे ह्याचा बॅकग्राऊंड समजून घेतला गेला आणि ह्या बॅकग्राऊंडमधून जेव्हा एकमेकींना त्यांची बाजू दाखवली गेली की का हे मत बनलंय आणि दोघींनी जेव्हा ओ ह्यांना हे का मॅटर करतं हे समजून घेतलं, त्यावेळी दोघींना एकमेकींचा पर्स्पेक्टिव्ह समजायला लागला. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कॉन्फ्लिक्ट, की समोरचा हे जे बोलतोय ते का बोलतोय हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि तिसरं आणि सर्वात इम्पॉर्टंट, अग्री टू डिसअग्री. दोन लोकांची मतं वेगळी असून सुद्धा ते एकत्र छानपणे राहू शकतात, अगदी छान राहू शकतात. ओनली इफ यू अग्री टू डिसअग्री. अग्री टू डिसअग्री इज की इट्स ओके, तुला चहा आवडतो, मला कॉफी आवडते, आपण तू चहा घे, मी कॉफी घेतो, पण आपण एकत्र घेऊ. आणि आपण जेव्हा या अंडरस्टँडिंगला पोचतो ना, मग कॉन्फ्लिक्ट्स राहत नाही. सो खूप सिम्पल आहे आपले कॉन्फ्लिक्ट समजून घेणं आणि त्यांना हँडल करणं, पण तेवढा इफर्ट आहे ना, तो आपल्याला द्यावा लागतो. सो येस, दॅट्स वॉट आय हॅड फॉर यू गाईज टुडे. आणि तुमचे जर का तुमच्या वादांबद्दल, तुमच्या या एक्सपिरियन्सेसबद्दल तुम्हाला कोणाला काही एक्सपिरियन्स शेअर करायचे आहेत, तुम्हाला काही डाऊट्स विचारायचे आहेत, इट इज अ फ्री सेशन, ओपन सेशन आहे, विचारू शकता.